हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 15 चॅप्टरचा म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या चॅप्टरचा 4 पार्ट पाहतोय. आणि यापूर्वीच्या भागा म्हणजे यापूर्वीचा जो काही भाग होता आपला पार्ट 3 होता, तर त्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन या लाईफ प्रोसेसला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण प्लांट्स मध्ये कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने होतं हे व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं होतं. त्यानंतर आपण ॲनिमल्स मध्ये जे कोऑर्डिनेशन होतं ते कशा पद्धतीने होतं हे पाहिलं होतं. आणि त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजली होती, दॅट इज की ह्युमन मध्ये मोस्टली ॲनिमल्सचा जर आपण विचार केला तर ह्युमन मध्ये जे कोऑर्डिनेशन होतं तर त्या कोऑर्डिनेशन मध्ये एका स्पेशलाइज्ड सेल्स इन्व्हॉल्व असतात. एक वेगळ्या प्रकारच्या विशिष्ट सेल्स त्या ठिकाणी त्या कोऑर्डिनेशनसाठी मदत करतात किंवा त्याचा मेन भाग असतात, दॅट इज न्यूरॉन्स. याच्याबद्दल आपण आता या भागामध्ये माहिती मिळवणार आहोत. त्याचबरोबर आता या नर्व सेलचे, आता न्यूरॉनचंच और नाव, दुसरं नाव काय, नर्व सेल्स. आपल्याकडे कसं आपलं एक घरचं नाव असतं, निक नेम ज्याला आपण म्हणतो, किंवा मग एक ऑफिशियल नेम असतं. तर तशाच पद्धतीने या नर्व्स म्हणजे ज्या स्पेशलाइज्ड सेल्स कोऑर्डिनेशनसाठी हेल्प करतात त्यांचे दोन नाव. काही वेळेला नर्व सेल्स म्हणून येईल, काही वेळेला न्यूरॉन्स म्हणून येईल. मग त्या ठिकाणी तुम्ही गोंधळ करून घ्यायचा नाही की नर्व सेल काय किंवा न्यूरॉन्स काय. ओके, तर या न्यूरॉन्स बद्दलची माहिती आपण मिळवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या पार्टला. सुरुवातीला बघा, व्हॉट इज मीन बाय न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय असतात किंवा नर्व सेल्स काय असतात हे समजून घेऊ. Special types of cells which conduct impulses from one place to another in the body are called neurons. स्पेशल टाइपचे सेल जे काय करतात तर एक विशिष्ट प्रकारचे इम्पल्स कंडक्ट करतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी, किंवा मग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते स्पेशल टाइपचे सेल्स काय करतात की इम्पल्स कंडक्ट करतात. त्यांनाच आपण न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स म्हणतो. मग आपल्या बॉडीमध्ये बरेचसे न्यूरॉन्स असतात. त्याच्यामुळेच आपल्याला कोणी चिमटा काढला तर आपल्याला लगेच समजतं, आपल्या ब्रेनकडे मेसेज जातो की बाबा रे तुला कोणीतरी चिमटा काढलाय, आणि मग लगेच आपण ज्या ठिकाणी कोणीतरी चिमटा काढला असेल त्या दिशेने आपला दुसरा हात वळवतो. न्यूरॉन्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. न्यूरॉन हे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतात. कशाचे, तर नर्वस सिस्टीमचे. आता ही नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर अशी सिस्टीम ज्याद्वारे इम्पल्स कंडक्ट केले जातात किंवा मग जे इम्पल्स आहेत ते प्रॉपर प्लेसला, प्रॉपर ठिकाणी पोहोचवले जातात आणि त्याच बरोबर त्यावरती रिॲक्शन दिली जाते लगोलग. तर जी काही सिस्टम त्यावर काम करते त्यालाच आपण नर्वस सिस्टीम असं म्हणतो. आता जे काही न्यूरॉन्स आहेत ते स्ट्रक्चरल आणि त्याचबरोबर फंक्शनल युनिट आहे नर्वस सिस्टीमचा. आपण म्हणतो की सेल हा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. जर सेल नसते तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम निर्माण झाले नसते. तशाच पद्धतीने नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स नसते तर नर्वस सिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली नसते. त्यानंतर बघा, नर्व सेल्स, द लार्जेस्ट सेल्स इन द ह्युमन बॉडी, मे मेजर अप टू अ फ्यू मीटर्स इन लेंथ. ही जी काही नर्व सेल आहे ती ह्युमन बॉडी मधली लार्जेस्ट सेल आहे. सगळ्यात लार्जेस्ट सेल म्हणून या नर्व सेलकडे बघितलं जातं. तर या नर्व सेलची लांबी काही मीटर पर्यंत लांब असू शकते. इतके मोठे ते असतात. Nerve cells have the ability to generate and conduct electrochemical impulses. जे काही नर्व सेल्स आहेत त्यांच्याकडे ॲबिलिटी असते, त्यांच्याकडे क्षमता असते की ते नवीन इम्पल्स कंडक्ट करू शकतात, त्याचबरोबर नवीन इम्पल्स जनरेट करू शकतात, याची सुद्धा ॲबिलिटी त्यांच्याकडे असते. The cells that support the nerve cells and help in their functioning are called neuroglia. असे सेल्स जे की नर्व सेल्सला मदत करतात त्यांच्या फंक्शनिंग मध्ये, त्यांच्या कार्यामध्ये, त्यालाच आपण न्यूरोग्लिया म्हणतो. म्हणजे एक प्रकारच्या विशिष्ट गाठीच्या स्वरूपातलं हे स्ट्रक्चर असतं जे की नर्व सेल्सला मदत करतं, त्यालाच आपण न्यूरोग्लिया असं म्हटलं जातं. आता प्रत्येकाची प्रोनाउन्सिएशनची पद्धत वेगवेगळी असतं.
कोणी न्यूरोग्लिया म्हणलं जातं, कोणी न्यूरोग्लिया म्हणतं, प्रत्येकाच्या सवयीनुसार किंवा त्यांच्या सोयीनुसार. ओके. तर नर्व सेल्स काय असतात बघितलं आपण. नर्व सेल्स अँड न्यूरोग्लियल सेल्स टुगेदर फॉर्म द नर्व्स. आता या नर्व सेल आणि न्यूरोग्लियल सेल्स एकत्र येतात, त्या ठिकाणी नर्व्स तयार होतात. नेक्स्ट बघा, all the information about our surroundings is collected by the ends or dendrites of the neurons. जी काही इन्फॉर्मेशन आहे सराउंडिंग्स मधली, तर ती या न्यूरॉनच्या डेंड्राइट्स द्वारे कलेक्ट केली जाते, जमा केली जाते. तर ब्रांचेस सारखे, फांद्यांसारख्या रचना असतात डेंड्राइट्स म्हणजे. आपण आता थोडक्यामध्ये समजून घेऊया आणि त्यानंतर त्यांची जी काही डायग्राम आहे ती पाहून अगदी व्यवस्थित पद्धतीने पाहूया. जे काही फंक्शनिंग आहे नर्वस सेलचं ते आपण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. The chemical process begins at those ends and electric impulses are generated which are conducted from the dendrites to the cell body, from the cell body to the axon and from the axon to its terminal. Means what? जी काही केमिकल प्रोसेस आहे तर ती या एंडला म्हणजे डेंड्राइटच्या एंडला सुरुवात होते आणि इलेक्ट्रिक इम्पल्स त्या ठिकाणी जनरेट होतात, ज्यामुळे ते कंडक्ट केले जातात. काय? डेंड्राइट्स सेल बॉडीचे जे काही डेंड्राइट्स आहेत ते कंडक्ट केले जातात आणि ते पुढे पाठवले जातात सेल बॉडीकडे, ॲक्झॉन कडून किंवा मग ॲक्झॉन कडून पुन्हा टर्मिनल कडे. These impulses are then to be transferred from this nerve cell to be the next. आणि परत हे इम्पल्स पुढे 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 पाठवले जातात त्याच्या प्रॉपर प्लेस कडे. Now the impulse that reaches the terminal of an axon stimulates the nerve cell to secrete certain chemicals. आता जे काही इम्पल्स आहेत जे की ॲक्झॉनच्या टर्मिनल एंड पर्यंत पोहोचतात ते काय स्टिम्युलेट करतात, तर काही केमिकल्स सिक्रेट करण्यासाठी त्यांना स्टिम्युलेट करतात. मग हे जे काही इम्पल्सेस आहेत त्या ॲक्झॉनच्या टर्मिनल एंडला पोहोचल्यानंतर केमिकल्स सिक्रेट करतात. These chemicals pass through a minute space called a synapse. आता दोन न्यूरॉन्स मधलं जे काही डिस्टन्स असतं, जंक्शन असतं, त्यालाच आपण सायनॅप्स म्हणतो. आणि मग ते जे काही केमिकल्स या न्यूरॉनद्वारे रिलीज होतात, त्या नर्व सेलद्वारे सिक्रेट होतात, ते या सायनॅप्सद्वारे पास आउट होतात between two adjacent neurons and generate the impulse in dendrites of next neuron. In this way, impulses are conducted in the body and these impulses are finally conveyed by nerve cells to muscle cells or gland. हे इम्पल्सेस परत आपल्या बॉडीद्वारे कंडक्ट केले जातात, त्याला पुढे ढकललं जातं आणि शेवटी नर्व सेल कडून मसल सेल कडे आणि त्यानंतर किंवा त्याच्या प्रॉपर ग्लँड्स पर्यंत ते पोहोचतात. म्हणजे प्रॉपर फंक्शनिंग कशा पद्धतीने होतं आता या डायग्राम द्वारे आपण समजून घेऊया, म्हणजे तुमच्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात येईल. ओके. सी हियर, ही काय आहे तर दिस इज अ नर्व सेल. आता याची बॉडी बघा, ती थोडीशी लांबट दिसते. मग ही लार्जेस्ट सेल म्हणून ओळखली जाते. काय केली जाते तर लार्जेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी म्हणून ओळखली जाते आणि तिला आपण मीटर मध्ये मोजतो. वी मेजर इट इन मीटर्स. मग याचं स्ट्रक्चर बघा. हे जे काही डेंड्राइट्स आहेत ते कशा पद्धतीचे दिसत आहेत तर ब्रांच सारखे, फांद्या फुटल्यासारखे दिसत आहेत. मग ह्या डेंड्राइट्स द्वारे जे काही इम्पल्सेस आहेत ते इम्पल्सेस या बॉडीच्या आतमध्ये येतात. समजा आपल्या या बोटाला टोचलं, काहीतरी पिन टोचली समजा, मग ते इम्पल्स काय करतील इथे या डेंड्राइट्स द्वारे कलेक्ट केले जातील. मग ते या सेल बॉडी मध्ये येतील, त्या सेल बॉडी कडून ॲक्झॉन कडे, स्वान सेल्स कडून मग परत ते काय केले जातील ॲक्झॉन टर्मिनल कडे येतील. मग हा जो काही ॲक्झॉन टर्मिनल आहे तर त्या ठिकाणी आता एक सायनॅप्टिक स्पेस असेल, जागा असेल दोन नर्व्स मध्ये आणि याच एंड मध्ये काही व्हेसिकल्स असतात, काही केमिकल्स असतात जे की केमिकल सिक्रेट होतात, ज्यामुळे त्या सायनॅप्स द्वारे मेसेज परत दुसऱ्या अशा नर्व सेल कडे जातो आणि त्याची जी काही प्रॉपर प्लेस आहे, म्हणजे आपल्याला इथं पिन झाली, इथं टोचला, याचा मेसेज आपल्या ब्रेन कडे जातो आणि तिथून रिॲक्शन येते की आपलं जे काही बोट आहे ते आपण बघावं की आपल्याला काय टोचलंय, काय झालंय. तर ते जे काही रिॲक्शन होते यालाच थोडक्यामध्ये कोऑर्डिनेशन म्हणतात आणि हेच इम्पल्सेस कंडक्ट करण्याचं, जनरेट करण्याचं काम
या नर्व सेल्स करतात. सो दिस इज ऑल अबाउट द functioning and structure of nerve cell, which are the structural and functional unit of nervous system in organisms. समजलं तुम्हाला इथपर्यंतचा भाग? तर आता याचे जे काही टाइप्स आहेत, आता नर्वस सेलचे वेगवेगळे टाइप्स आहेत. सो ते आपण समजून घेऊया, पण त्यापूर्वी काही इन्फॉर्मेशन आपण त्याबद्दल मिळवूया. When an action or movement is to be brought about in the body, the work of muscular tissue comes last in the sequence. आपल्या बॉडीमध्ये एखादी ऍक्शन होते, एखादी मूवमेंट होते, तर ते बॉडी वर्क करते मस्क्युलर टिश्यूची जी काही ऍक्शन असते, तर या सर्व टप्प्यामध्ये ती सर्वात शेवटी असते. Movement of muscle cells is essential to bring about any activity. जे काही मसल सेलची मुवमेंट आहे ते इसेन्शियल असते, खूप महत्वाची असते, कारण त्या ऍक्टिव्हिटीला आपण काय म्हणतो की प्रत्यक्षात अवलंबण्यासाठी किंवा मग आपल्याकडे म्हणलं जातं की त्याला कृतीमध्ये उतरवण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. When cells contract to change their shape, movement occurs at cellular level. जेव्हा पेशी त्यांचा आकार बदलतात त्यावेळेला मूवमेंट ही सेल्युलर लेवल वरती होते. Muscle cells have the ability to change their shape due to the special type of protein. मसल मध्ये विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स असतात आणि त्यामुळेच ते त्यांचा जो काही आकार आहे ते त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांना पडेल त्या वर्कनुसार ते त्यांचे शेप चेंज करू शकतात. Besides, due to these same proteins, cells become able to respond to chemical impulses of nerves. आणि याच विशिष्ट प्रकारच्या प्रोटीन्समुळे ज्या काही सेल्स आहेत तर त्या इलेक्ट्रिकल इम्पल्स देण्यासाठी सक्षम बनतात. त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल इम्पल्स ला रिस्पॉन्स देण्याची क्षमता त्या ठिकाणी निर्माण होते. सेम टाइपचे प्रोटीन आहेत. काम काय त्यांचं की मसलला त्यांचा हवा तसा शेप ते घेऊ देतात. पण सेलच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सेलच्या बाबतीमध्ये जे काही इलेक्ट्रिकल इम्पल्स त्यांच्याकडे येत आहेत तर त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी ते मदत करतात. Thus, we can say that the nervous system consists of well-organized network of nerves which can conduct information in the form of electrical impulses from one part of the body to other. तर आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? आपण या ठिकाणी म्हणू शकतो की जी काही नर्वस सिस्टीम आहे तर ती वेल ऑर्गनाइज्ड नेटवर्क पासून बनलेली आहे, ज्यामध्ये आपण जी काही इन्फॉर्मेशन आहे इलेक्ट्रिकल इम्पल्सची ती कंडक्ट करू शकतो आपल्या बॉडीमध्ये आणि त्याच्यावरती ऍक्शन सुद्धा करू शकतो. कॅन यू टेल या संदर्भाखाली आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले. त्यापैकी पहिला प्रश्न बघा, विच आर द सेन्सरी ऑर्गन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम, व्हॉट इज देअर फंक्शन. तर एखाद्या ऑर्गॅनिझमचे सेन्सरी ऑर्गन्स कोणते कोणते असतात आणि त्यांचं नेमकं काम काय. सो सेन्स ऑर्गन कोणते कोणते सांगा. तर आपले सेन्स ऑर्गन मध्ये येतात आईज, नोज, स्किन आहे, टंग आहे, इयर्स आहेत, हे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम नुसार हे जे काही सेन्स ऑर्गन्स आहेत ते चेंज होतात. आपण जर वेगवेगळ्या माशांचा किंवा ॲक्वेटिक ॲनिमल्सचा विचार केला तर त्यांची स्किन ही अल्ट्रा सेन्सिबल असते. त्यांना स्किन मध्ये सेन्सेशन जाणवतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, वेअर द गस्टोटरी अँड ऑल्फॅक्टरी नर्व्स टू बी फाउंड. तर या जे काही गस्टोटरी किंवा ऑल्फॅक्टरी नर्व्स आहेत ते आपल्या नोज रिजन मध्ये आणि आपल्या टंग रिजन मध्ये आढळतात. गस्टोटरी नर्व्स या टंग रिजन मध्ये असतात तर ऑल्फॅक्टरी नर्व्स या नेझल कॅव्हिटी मध्ये असतात, त्यामुळे आपल्याला स्मेल करते आणि गस्टोटरी नर्व्स मुळे आपल्याला टेस्ट करते. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द फंक्शन ऑफ ऑल द अबव मेन्शन पार्ट्स अँड प्रेझेंट इट इन द क्लास. आता या ठिकाणी तुम्हाला सेन्सरी ऑर्गन्स असतील किंवा गस्टोटरी ऑल्फॅक्टरी नर्व्स आहेत तर त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळवायची आहे आणि ते तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये रिप्रेझेंट करायची आहे. Now we will see the types of nerve cells or neurons. आपण आता नर्व सेलचे जे काही टाइप्स आहेत किंवा न्यूरॉनचे जे टाइप्स आहेत ते व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. मग आपण हे टाइप्स कशाच्या बेसिस वरती केले
यांचं क्लासिफिकेशन करण्यामागचा नेमका उद्देश काय होता. अकॉर्डिंग टू द फंक्शन, तर त्यांच्या फंक्शन नुसार जे काही नर्व सेल्स आहेत ते आपण 3 टाइप्स मध्ये क्लासिफाय केले. फर्स्ट, सेन्सरी न्यूरॉन्स. पहिला आहे सेन्सरी न्यूरॉन्स. त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलाय, त्याचं फंक्शन लपलेलं आहे. मीन्स व्हॉट? सेन्सरी न्यूरॉन्स कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन्स टू द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. जे काही सेन्सरी न्यूरॉन्स आहेत ते इम्पल्स कंडक्ट करतात सेन्सरी ऑर्गन कडे. कुठे? ब्रेन कडे आणि आपल्या स्पायनल कॉर्ड कडे. मग आता सेन्सरी न्यूरॉन्स कुठे असतील? तर सेन्सरी ऑर्गन्स मध्ये असतील. सेन्सरी ऑर्गन्स मध्ये काय काय येतं आपण आत्ताच पाहिलं. तर त्यांच्याकडून ब्रेन कडे इम्पल्स कंडक्ट केले जाणारे जे काही सेल्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, तर त्यांना आपण सेन्सरी न्यूरॉन्स म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, मोटार न्यूरॉन्स. व्हॉट इज द सेकंड टाइप? दॅट इज मोटार न्यूरॉन्स. Motor neurons conduct impulses from the brain or spinal cord to effector organs like muscles or glands. जे काही मोटार न्यूरॉन्स आहेत तर ते मोटार न्यूरॉन्स इम्पल्स कंडक्ट करतात ब्रेन कडून स्पायनल कॉर्ड कडे आणि त्यानंतर इफेक्टर ऑर्गन कडे. म्हणजे ज्या ठिकाणाहून आपल्याला इम्पल्स मिळालेले आहेत तो इफेक्टर ऑर्गन, मसल्स असतील किंवा ग्लँड्स असतील तर तिथेपर्यंत ते पोहोचतात. आणि आपला शेवटचा टाइप आहे दॅट इज असोसिएशन न्यूरॉन्स. असोसिएशन म्हणजे सोबती. तर असोसिएशन न्यूरॉनचं फंक्शन काय आहे? सिहिय. असोसिएशन न्यूरॉन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन द नर्वस सिस्टीम. ही जी काही असोसिएशन न्यूरॉन आहे तर ती इंटिग्रेशनचं जे काही फंक्शन आहे नर्वस सिस्टीम मधलं ते घडवून आणते. अशा पद्धतीने आपले जे काही नर्वस सेलचे टाइप्स होते ते आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतले. कोणते कोणते होते ते? पहिले टाइप होता दॅट इज सेन्सरी न्यूरॉन्स, त्यानंतर नेक्स्ट वन मोटार न्यूरॉन्स अँड लास्ट वन असोसिएशन न्यूरॉन्स. आता आपण आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या पार्ट कडे वळतो या चॅप्टर मधला. हा पार्ट फक्त तुमच्या सिलेबस साठीच नव्हे तर आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे आपल्याला उत्सुकता असते की आपला ब्रेन कशा पद्धतीने दिसत असेल किंवा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने होत असेल, तर अशा बऱ्याचशा तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या सेशन मध्ये मिळणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. द ह्युमन नर्वस सिस्टीम. आता ह्युमनची नर्वस सिस्टीम कशा पद्धतीने वर्कआउट होते हे आपण जाणून घेऊ. सुरुवातीला बघा, the human nervous system is divided into following 3 parts. Human nervous system ही 3 भागात विभागली गेलेली आहे. फर्स्टली सेंट्रल नर्वस सिस्टीम, ज्याला आपण CNS म्हणून ओळखतो. ओके. सेकंडली बघा पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ज्याला आपण शॉर्ट मध्ये PNS म्हणतो. आणि लास्टली ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, ज्याला आपण ANS म्हणून ओळखतो. त्यानंतर इकडे लक्ष द्या. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम काय, पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय हे आपण समजून घेऊ. सेंट्रल म्हणजे सेंटरचा जो काही भाग असतो त्यामध्ये येणारे जे काही अवयव आहेत, लाईक ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, म्हणजे ब्रेन इथे तुम्हाला दिसणार आणि आपल्या बॉडीमध्ये स्पायनल कॉर्ड. खरं तर तो ब्रेनच्या पाठीमागून म्हणजे इथे आपली जी काही मान आहे तिथून त्याची सुरुवात होते स्पायनल कॉर्डची. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये 2 महत्त्वाचे ऑर्गन्स येतात दॅट इज ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर सेंटरचा भाग सोडून उर्वरित जी बॉडी आहे म्हणजे आपले 4 लिम्स आहेत, हिंड लिम्स आहेत, तर त्या ठिकाणी असणारे जे काही न्यूरॉन्स आहेत, असणाऱ्या ज्या काही नर्व सेलची सिस्टीम आहे त्यालाच आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्युमन नर्वस सिस्टीमचे मेनली आपण 3 पार्ट का केले? कारण आपल्या बॉडीमध्ये सेंट्रलचा भाग येतो, पेरिफेरलचा भाग येतो आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम बद्दल आपण शेवटी पाहणार आहोत. सो स्टार्टिंगली सुरुवातीला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम और CNS बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे ऑर्गन्स येतात लाईक ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, हे आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ.
द सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. पहिला पॉइंट काय असेल आपला, की या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये कोण कोण असतं. या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो. त्यानंतर बघा, द ऑर्गनायझेशन ऑफ ब्रेन इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड हायली इव्हॉल्व्ड. The brain is the main controlling part of the nervous system and it is safely located in a cranial cavity. तर ब्रेनचं जे काही ऑर्गनायझेशन आहे, त्याची जी काही रचना आहे, ती रचना खूप डेलिकेट आहे, म्हणजे नाजूक आहे आणि हायली इव्हॉल्व्ड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे मॉडिफिकेशन झालेले. अचानक आज आपला जो काही ब्रेन आहे तसा ब्रेन बनला नाही, त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेले आणि आज आपल्या डोक्यामध्ये जो ब्रेन आहे तो डेव्हलप झाला. ब्रेन हा नर्वस सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा असा कंट्रोलिंग पार्ट आहे, जो की क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये लोकेट आहे, जो की क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये स्थित झालेला आहे. क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे काय, तर आपला जो काही डोक्याचा वरचा पार्ट आहे, ओके, ज्याला आपण कवटी म्हणतो, तर त्या कवटीमध्ये जो ब्रेन आहे तो चांगल्या पद्धतीनं सेफली प्रोटेक्टिव्हली ठेवलेला आहे. नेक्स्ट बघा, द स्पायनल कॉर्ड इज प्रोटेक्टेड बाय व्हर्टिब्रल कॉलम. स्पायनल कॉर्ड हा व्हर्टिब्रल कॉलमच्या आतमध्ये असतो. In the space between the delicate central nervous system and its bony covering are the protective layers called meninges. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि त्याचबरोबर बोनी कव्हरिंग प्रोटेक्टिव्ह लेयर्स असतात, त्यालाच आपण मेनिंजेस असं म्हणतो. सो तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो एमसीक्यू साठी किंवा वन सेंटेन्स साठी, दॅट इज राईट द नेम ऑफ द लेयर्स विच आर प्रोटेक्टिव्ह इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्यावेळेला आन्सर काय येईल मग, meninges. Cavities present in various parts of brain are called ventricles, whereas the long tubular cavity of the spinal cord is called central canal. ज्या काही कॅव्हिटीज आहेत, ज्या की ब्रेन मध्ये प्रेझेंट असतात, कॅव्हिटीज म्हणजे काय तर पोकळ्या रिकाम्या जागा, तर त्याला आपण व्हेंट्रिकल्स म्हणतो. आणि लॉंग ट्युब्युलर कॅव्हिटी असते स्पायनल कॉर्ड मध्ये, त्याला आपण सेंट्रल कॅनल म्हणतो. तर हे महत्त्वाचे पॉइंट आहेत. द व्हेंट्रिकल, सेंट्रल कॅनल अँड स्पेसेस बिटवीन मेनिंजेस आर फिल्ड विथ सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. आता हे व्हेंट्रिकल्स आहेत किंवा मग स्पायनल कॉर्ड मधले सेंट्रल कॅनल कॅव्हिटी आहे, तर हे रिकामे असतात का, नाही, तर त्यांच्यामध्ये फ्लुइड असतो. मेनिंजेस मध्ये सुद्धा कॅव्हिटी असतात, तर त्याच्यामध्ये एक फ्लुइड असतो, एक लिक्विड असतो, ज्याला आपण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो, मीन्स CSF असं म्हणतो. हा जो काही CSF आहे तो काय करतो, तर तो त्या मेनिंजेसला, त्या व्हेंट्रिकल्सला किंवा त्याच बरोबर जे काही सेंट्रल कॅनल आहे त्यांना लुब्रिकेट करण्याचं काम करतो. आपल्या ब्रेनला डिहायड्रेटिंग होण्यापासून वाचवण्याचं काम हा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड करतो. त्यामुळे आपल्या ब्रेनचं फंक्शनिंग सुद्धा प्रॉपर पद्धतीनं होतं. These fluid supplies nutrients to the central nervous system and protect it from shock. तर फ्लुइड्स काय करतो, तर सेंट्रल नर्वस सिस्टीमला न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतो आणि त्याला शॉक पासून प्रिव्हेंट करतो. आता या ठिकाणी बघा, तुमच्या लक्षात येईल. सो कॉन्व्होल्युशन्स म्हणजे काय, तर छोट्या छोट्या घड्या ज्याला आपण म्हणतो, तर त्या आहेत या ब्रेन मधल्या. दिस इज, आता या ठिकाणी ब्रेनचे पार्ट्स आपल्याला दिलेले आहेत. दिस इज सेरिबेलम. हा जो खालचा पार्ट दिसतोय तुम्हाला फुलासारखी रचना असलेला, हा सेरिबेलम आहे. हा मेड्युलो ऑब्लॉंगाटा या ठिकाणी, आणि त्या मेड्युलो ऑब्लॉंगाटाच्या बाजूलाच स्पायनल कॉर्डची सुरुवात होते. दिस इज पोन्स व्हॅरोली. या ठिकाणी स्पायनल कॉर्ड आहे. दिस इज सेरिबेलम. सेरिबेलमला लिटल ब्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दिस इज सेरिब्रम. अशा पद्धतीने हे काय आहेत, स्ट्रक्चर ऑफ ब्रेन. The brain of adult human weighs about 1,300 to 1,400 grams and consists of approximately 100 billion neurons. Adult human ब्रेनचं वजन जवळपास 1300 ते 1400 ग्राम इतकं असतं. त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 100 बिलियन न्यूरॉन्स असतात. इतके जास्त न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. The left side of our brain controls the right side of our body
अँड राईट साइड ऑफ अवर ब्रेन कंट्रोल्स लेफ्ट साइड ऑफ द बॉडी. म्हणजे आपला जो काही राईट पार्ट आहे तर तो राईट पार्ट या लेफ्ट ब्रेन कडून कंट्रोल केला जातो आणि लेफ्ट पार्ट हा राईट ब्रेन कडून कंट्रोल केला जातो. म्हणजे अपोजिटली वर्कआउट होतात ते. In addition, the left side of the brain controls our speech and conversation, writing, logical thinking. लेफ्ट साइड काय करते तर स्पीच, आपलं बोलणं, आपलं कन्व्हर्सेशन, आपला संवाद, त्याचबरोबर लिहिणं किंवा लॉजिकल थिंकिंग साठी मदत करते. तर राईट साइड आर्टिस्टिक ॲबिलिटीजला कंट्रोल करत असते. आता या ठिकाणी बघा, लेफ्ट ब्रेन काय करतो, अनालिटिकल थिंकिंग करतो, लॉजिकल थिंकिंग करतो, लँग्वेज भाषेचा अभ्यास करतो आणि सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा अभ्यास करतो. तर या उलट राईट ब्रेन काय करतो, होलिस्टिक थिंकिंग करतो, इंट्युटिशन करतो, क्रिएटिव्हिटी करतो आणि आर्ट आणि म्युझिक मध्ये सुद्धा त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. तर अशा पद्धतीने हे झालं आपल्या ब्रेनचं प्रॉपर फंक्शनिंग. आता आपण ब्रेनचे काही पार्ट पाहूया. फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट इज सेरिब्रम. सेरिब्रम काय असतो, कुठे असतो, याचं फंक्शन काय, लक्षात घ्या. दिस इज लार्जेस्ट पार्ट ऑफ अवर ब्रेन अँड कन्सिस्ट ऑफ 2 cerebral hemisphere. These hemispheres are joined with each other with the help of nerve fibers and nerve tracts. हा ब्रेनचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. मीन्स अबाउट 9, जवळपास 75% भाग हा या सेरिब्रमनी व्यापलेला असतो. तर या सेरिब्रमचे 2 पार्ट्स पडतात, 2 हेमिस्फिअर्स पडतात, दॅट इज राईट सेरिब्रल हेमिस्फिअर अँड लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फिअर. ते एकमेकांना जोडले गेलेले असतात टर्फ फायबर्स आणि नर्व ट्रॅक्ट्सनी. द सेरिब्रम ऑक्युपाइज 2/3 ऑफ द ब्रेन. जे काही सेरिब्रम आहे ते 2/3 ऑफ द ब्रेन, म्हणजे जवळपास आत्ताच तुम्हाला सांगितलं की 75% भाग हे सेरिब्रम व्यापतात. म्हणूनच याला लार्ज ब्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. Its surface has deep, irregular ridges and grooves which are called convolutions. आता याच सेरिब्रम मध्ये काय असतात तर डीप म्हणजे खोलगट, इरेग्युलर असे रिजेस असतात, उंचवटे असतात, ग्रूव्ज असतात, म्हणूनच त्याला आपण कॉन्व्होल्युशन्स असं म्हणतो. Convolutions increases the surface area of the cerebrum and therefore a large number of nerve cells can be accommodated. जे काही कॉन्व्होल्युशन्स आहेत, जे काही त्या ठिकाणी उंचवटे उतार निर्माण होतात, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नर्व सेल्स त्याच्यामध्ये अकोमोडेट होतात, त्या ठिकाणी बसतात. म्हणूनच सेरिब्रम मध्ये कॉन्व्होल्युशन्स तयार झालेले असतात. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेरिबेलम. इट इज अ स्मॉलर पार्ट ऑफ द ब्रेन situate below the cerebrum at the back of cranial cavity. Cranial cavity च्या पाठीमागच्या बाजूला तयार होणारा हा स्मॉलर पार्ट आहे. Its surface shows shallow grooves instead of deep convolutions. Deep convolutions च्या ऐवजी हे थोडीशी उथळ कॉन्व्होल्युशन्स दाखवतात. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट मेडुला ऑब्लॉंगाटा. दिस इज द हिंडमोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन, म्हणजे पाठीमागच्या साईडला येतो हा पार्ट. There are 2 triangular solemn structures. याच्यामध्ये 2 त्रिकोणी आकाराचे स्ट्रक्चर्स असतात ज्यांना आपण पिरामिड्स म्हणतो. अप्पर साइडला मेडुला ऑब्लॉंगाटाच्या असतात आणि हे पुढे कंटिन्यू मध्ये स्पायनल कॉर्ड तयार करतात. सेंट्रल नर्वस सिस्टमचा दुसरा भाग दॅट इज स्पायनल कॉर्ड. द स्पायनल कॉर्ड इज अ पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम अँड इट इज हेल्ड विदिन द वर्टिब्रल कॉलम. सेंट्रल नर्वस सिस्टमचा महत्वाचा पार्ट आहे हा स्पायनल कॉर्ड आणि तो वर्टिब्रल कॉलम मध्ये हेल्ड केला जातो. इट इज स्लाइटली थिक बट ग्रॅज्युअली टॅपर्स टुवर्ड्स द एंड. स्लाइटली थिक असतो म्हणजे थोडासा जाडसर असतो आणि ग्रॅज्युअली टॅपर्स होतो. टॅपर्स म्हणजे काय तर निमुळता त्या ठिकाणी होत जातो टोकाकडे. नेक्स्ट पॉइंट, देयर इज थ्रेड लाइक फायबर स्ट्रक्चर ऍट द एंड. टोकाला फायबर सारख्या रचना असतात. त्याचबरोबर यालाच आपण फिलम टर्मिनाली असं म्हणतो. त्याला काय नाव दिलं आपण, फिलम टर्मिनाली. ओके, या ठिकाणी बघा तर हा आपला स्पायनल कॉर्ड आहे. या ठिकाणी वर्टिब्रल कॉलम हा बॅकबोन आहे, त्याच्या आतमध्ये हा स्पायनल कॉर्ड. आता या वर्टिब्रल कॉलमच्या आतमध्ये तो कशा पद्धतीचा दिसतो, हे काय आहेत, नर्व्स आहेत आणि या ठिकाणी
शेवटी एक शेपटीसारखी दोऱ्यासारखी रचना असते, त्यालाच आपण फिलम टर्मिनाली म्हणतो. आता शेवटी आपण ब्रेनचे जे काही पार्ट्स आहेत ते पार्ट्स आणि त्यांचे फंक्शन्स व्यवस्थित पद्धतीने पाहूया. ओके, सेरिब्रम बघा, सेरिब्रमचं काम काय, तर व्हॉलंटरी मुवमेंट्स म्हणजे ज्या आपल्या इच्छांतर्गत असतात, आपल्या मनावरती असतात, त्या कंट्रोल करणं, कॉन्सन्ट्रेशन लक्ष देणं, एकाग्रता, प्लॅनिंग असेल एखाद्या गोष्टीचं, डिसिजन मेकिंग असेल म्हणजे निर्णय क्षमता असेल, मेमोरी असेल, इंटेलिजन्स आणि इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज असतात. म्हणजे आपण सुडोको सोडवतो, पझल्स सोडवतो, वेगवेगळे कोडे सोडवतो, तर त्या इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज सुद्धा या सेरिब्रमद्वारे कंट्रोल केल्या जातात. हे त्याचं फंक्शन आहे. त्यानंतर सेकंडली वी विल सी अबाउट द सेरिबेलम्स फंक्शन. सेरिबेलमचं काय काम, कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स. जे काही व्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत तर त्यांचं कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी होतं. बॉडीचं जे काही बॅलन्स आहे ते सुद्धा मेंटेन करण्याचं काम सेरिबेलम करतो. त्यानंतरचं नेक्स्ट ब्रेनचा पार्ट आहे मेड्युला ऑब्लॉंगेटा. हा जो काही मेड्युला ऑब्लॉंगेटा आहे तो आपल्या इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतो. आपल्या हार्ट बीटिंग असेल, ब्लड सर्क्युलेशन असेल, ब्रीथिंग असेल, म्हणजे आपण श्वासोश्वास घ्यायचा का नाही हे आपण ठरवतो का, नाही, दिस इज इनव्हॉलंटरी. आपल्या मनावरती आहे का ब्रीथिंग करणं, नाही. स्नीजिंग म्हणजे अचानकपणे शिंक येते, कफिंग खोकला, सलायवेशन म्हणजे जे काही लाळ आपल्या तोंडामध्ये निर्माण होते तर ते असेल, तर अशा बऱ्याचशा गोष्टी या मेड्युला ऑब्लॉंगेटाद्वारे कंट्रोल केल्या जातात. तुम्हाला एक फॅक्ट सांगू, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणा, मेड्युला ऑब्लॉंगेटाला जर मार लागला तर जी काही पर्सन आहे ती एकतर डेथ होते किंवा मग ती कोमामध्ये जाते. आयसीयू मध्ये तिला ठेवावं लागतं, अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागतं. त्याची जी काही हेल्थ आहे ते खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये असते. तुम्ही म्हणाल असं का मॅम, कारण जेवढ्या इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या की आपल्या बॉडीसाठी खूप महत्वाच्या आहेत, त्याचं जर फंक्शनिंग बिघडलं तर अर्थातच ती बॉडी फंक्शनिंग डिस्टर्ब होईल आणि मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीची डेथ सुद्धा होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचं जे काही फंक्शनिंग आहे ते काय काय आहे बघा. तर स्किन कडून ब्रेन कडे इम्पल्स कंडक्ट करणं, जे काही इम्पल्सेस आहेत ब्रेन कडून मसल कडे किंवा ग्लँड कडे देणं, आणि जे काही सेंटर ऑफ कोऑर्डिनेशन आहे रिफ्लेक्स ऍक्शनचं फंक्शन त्या ठिकाणी तो करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला जो काही हा फोर्थ पार्ट होता तो या ठिकाणी संपतो. या ओव्हरऑल फोर्थ पार्ट मध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याचबरोबर आपल्या लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपले बरेच सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. आता या पुढचं आपला एक लास्ट वन पार्ट आहे या चॅप्टरचा, त्यामध्ये आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कशा पद्धतीने वर्कआउट करते, त्यांच्यामध्ये काय काय येतं हे जाणून घेऊ. तर तो पार्ट पाहण्यासाठी, या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहण्यासाठी, या पुढील चॅप्टर्स, या पूर्वीचे चॅप्टर्स आणि त्यांचे एक्सरसाइजेस पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण या चॅप्टरच्या शेवटच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.